नमस्ते फ्रेंड्स, आज आपण साबुदाणा वरई जराही न भिजवता उपवासाचे डोसे तयार करणार आहोत। हे डोसे पहा, काय मस्त आणि जाळीदार असे बनवून तयार झालेले आहेत। उपवासाच्या डोशांसोबत आपण उपवासाची शेंगदाणा चटणी आणि भाजी देखील बनवणार आहोत। असे हे डोसे ठरवले तर काही वेळातच बनवून तयार होतात। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा। सोबतच चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करून टाका, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहता येतील। चला तर पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। उपवासाचे जाळीदार असे डोसे बनवण्यासाठी इथे मी वरई घेतलेली आहे। वरईला बऱ्याच भागांमध्ये भगर असेही म्हणतात। तर एका वाटी वरईसाठी इथे आपल्याला अर्धी वाटी साबुदाणे घ्यायचे आहेत। तुमच्या घरातील कुठल्याही प्रकारची एखादी वाटी फिक्स करायची आहे साहित्याचं प्रमाण मोजण्यासाठी। शक्यतो असं छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करा, म्हणजे छोट्या भांड्यामध्ये काय होतं ना की ही पावडर जी आहे ना वरईची आणि साबुदाण्याची ती पटकन अशी बारीक दळली देखील जाते। त्यामुळे शक्यतो असं छोटं मिक्सरचं भांडं वापरायचं आहे। आता ही पावडर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण वरई आणि साबुदाणा मोजला त्याच वाटीने इथे अर्धी वाटी दही घालायचं आहे। तयार केलेलं वरई आणि साबुदाण्याचं पीठ असं मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हे अगदी व्यवस्थित दळता येईल मिक्सरमध्ये। आता ही सर्वच पावडर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर ज्या वाटीने आपण साबुदाणा आणि वरई मोजली त्याच वाटीने एक वाटी सुरुवातीला पाणी घालायचं आहे। एकदमच पाणी घालायचं नाही। त्यानंतर अगदी चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आणि पुन्हा यामध्ये मी पाणी कमी वाटत आहे म्हणून अर्धीच वाटी यामध्ये पाणी घालत आहे। म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे अगदीच एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर मग हे जे बॅटर आहे ना आपलं तर ते पातळ होऊन जाईल। सुरुवातीपासून टोटल आपण 1.5 वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता हे बॅटर पुन्हा मिक्सरमध्ये फिरवायचंय आणि त्यानंतर पुन्हा इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। तर बरोबर 2 वाट्या सुरुवातीपासून पाणी यामध्ये आपण वापरलेलं आहे। तर परफेक्ट असं कन्सिस्टन्सी मधलं आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे। आता हे पुन्हा एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। परफेक्ट असं उपवासाचं डोशाचं इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। आता इथे मी गॅसवरती एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे। तुमच्याकडे जर का असं नॉनस्टिकचा पॅन नसेल तर तुम्ही इथे लोखंडाच्या पॅनचा किंवा तव्याचा वापर करू शकता। थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे आणि तवा थंड करून घ्यायचा आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हा डोसा असा तव्यावरती घालून घ्यायचा आहे। चमच्याच्या मदतीने सर्व बाजूनी एकसारखा हा डोसा पसरून घ्यायचा आहे। खूप जास्त जाडही नाही आणि खूप पातळही नाही, या पद्धतीचा इथे हा डोसा बनवून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटं यावर झाकण ठेवून हा शिजवून घ्यायचा आहे डोसा। त्यानंतर दोन्ही बाजूनी हा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे। यावरनं हलकसं तूप घालायचं, म्हणजे याला टेक्स्चर ही खूप छान येतं आणि साजूक तुपामुळे चवही अप्रतिम लागते। तुम्ही बघू शकताय मस्त असा जाळीदार उपवासाचा इथे डोसा बनवून तयार झालेला आहे। परफेक्ट मस्त असे अगदी झटपट उपवासाचे डोसे इथे बनवून तयार झालेले आहेत। आता सोबतच लागणारी शेंगदाण्याची चटणी आणि बटाट्याची भाजी इथे आपण बनवतोय। चला तर लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये काही तूप घालायचं आहे आणि इथे मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेली आहे। शेंगदाणे शक्यतो कच्चेच वापरले तरीही चालेल आणि अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे आणि मिरची जी आहे ना ती अगदी परतून घ्यायची आहे। शेंगदाण्याची चटणी अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी भाजून घेतल्यामुळे ती 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकते। थोडंसं मीठ घालायचं आहे। 4 ते 5 मिनिटांमध्ये झणझणीत आणि कुरकुरीत अशी शेंगदाणा चटणी इथे आपली उपवासाची बनवून तयार झालेली आहे। चला तर लगेच बटाट्याची भाजी देखील बनवून घेऊयात। शेंगदाणा तेल घालायचं आहे किंवा इथे साजूक तुपाचा वापर केला तरीही चालेल। 1 ते 2 चमचे तेल घातल्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आहेत आवडीप्रमाणे। अगदी स्लो गॅसवरती जिरे छान फुलू द्यायचे, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे ना तो आणखीनच आपला उतरतो भाजीमध्ये। जिरे मस्त फुलल्यानंतर यामध्ये शेंगदाणा आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घालायची आहे। शेंगदाण्यामुळे अशी बटाट्याला खूप छान चव येऊन जाते। 1 ते 2 मिनिटं शेंगदाणे आणि मिरची अशी परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये उकडलेला असा बटाटा कुस्करून घाला किंवा मग अशा बारीक फोडी करून घातल्या तरीही चालेल। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं पुन्हा ही भाजी अगदी स्लो गॅसवरती परतून घ्यायची आहे। मस्त अशी झणझणीत आपली इथे बटाट्याची भाजी सुद्धा तयार झालेली आहे। डोशाला जाळी तर पहा काय मस्त आलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत लोण्यासारखे आपले इथे हे उपवासाचे डोसे बनवून तयार झालेले आहेत। ठरवलं तर फक्त 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होणारी आहे। या नवरात्रमध्ये अशी ही डोस्यांची उपवास रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। त्याचबरोबर जास्तीत जास्त ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर नक्की करा,
म्हणजे त्यांनाही अशा छान छान रेसिपीज पाहता येतील आणि बनवताही येतील. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.